नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सकाळच्या गडबडीत फक्त 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता बनवतोय. तर काय करायचं, 3 आहे ना बटाटे घ्यायचे उकडलेले बरं का, त्याच्यावरची सगळी साल काढून घ्यायची आणि त्याला असं कुस्करून घ्यायचं हातानेच. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरलेला बरं का, एकदम फाईन चॉप पाहिजे बरं का, तो टाकून घ्यायचा आहे. एक छोटा आकाराचा टोमॅटो, तो देखील एकदम बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे. 2 छोट्या मिरच्या, एकदम लहान मिरच्या बारीक चिरलेल्या त्या टाकायच्यात. थोडीशी कोथिंबीर त्याच्यात टाकायची आपल्याला. थोडीशी हळद टाकायची, एकदम थोडीशी, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं बरं का त्याच्यात. खूप खारट नका करू, चवीपुरतंच राहू द्या. थोडं कमी राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता काय करायचं आहे, एक मॅशर घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल ना, तर आपला पाणी पिण्याचा तांब्या असतो का, त्या तांब्याच्या बुडाने देखील तुम्ही याला आहे ना असं मॅश करू शकता. याच्यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, गुठळी अजिबात नाही पाहिजे आपल्याला बरं का. पूर्ण एकदम स्प्रेडसारखं झालं पाहिजे ते, अजिबात गुठळी त्याच्यात नको आहे. तर हे बघा, अजिबात त्याच्यात गुठळीने एकदम स्मूथ हे झालेलं आहे. या अशा रीतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आणि आता याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आहे ना देठांसहित टाका बरं का, देठांचा पण मस्त फ्लेवर येतो त्याच्यात. थोडासा पुदिना टाकायचा आपल्याला, थोडासा बरं का, अगदी थोडंसं जिरं, एकदम थोडंसं बरं का. एक छोटासा अद्रकचा तुकडा साल काढलेला. लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्याच्यात, जवळपास अर्ध पिळलं तरी काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं ना मीठ टाकायचं आहे आणि याला पाणी टाकून ना, थोडंसं पाणी टाकून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पेस्ट तयार करायची बरं का याची. आता एक चपाती घ्यायची, रात्रीची शिळी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग ताजी टाकून घ्यायची. त्याला थंड करायची मात्र बरं का, एकदम ताजी गरम गरम नाही पाहिजे. त्याच्यावरती ना ही जी चटणी आपण बनवली आहे ना, ती आपल्याला पसरून घ्यायची. ही चटणी ना थोडीशी पातळसरच राहू द्या बरं का, कारण पातळसर राहिली ना तर मस्त त्याचा एक फ्लेवर येतो खायला. नाही तर मग काय होईल, ती घट्ट चटणी ना एकदम ओव्हर पॉवर होऊन जाईल. आता त्याच्यावरती ना ही बटाट्याची जी चटणी आहे ना, ही आपल्याला लावून घ्यायची. फक्त अर्ध्या भागात बरं का. हे बघा, अर्धा भाग करून घ्यायचा कुठलाही, आणि त्या फक्त अर्ध्या भागातच आपल्याला ही चटणी लावून घ्यायची. तर बघा, असा अर्ध्या भागाला चटणी लावून घ्यायची. चटणी थोडी जास्त ठेवा आणि असं सेंटरला ना हे. आता एक चीज क्यूब घ्यायचा आहे आणि असा त्याच्यावरती ना अर्ध्या भागावरती जिथं जी आपण बटाट्याची चटणी लावली ना, त्याच्यावरती चीज क्यूब असा किसून घ्यायचा आहे. ठीक आहे, एक घ्या किंवा 2 घ्या तुमच्या आवडीनुसार. तर हे बघा, मी 2 चीज क्यूब टाकून घेतले त्याच्यावरती. आता हे असं झाकून घ्यायचं. ठीक आहे, आणि ह्याचं प्रेस करायचं. हे व्यवस्थित प्रेस करायचं बरं का. चटणी येत असेल ना बाहेर, तर अशी हातानं दाबून घ्यायची मस्त. हे बघा, आता एका तव्यावर ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे बरं का. सगळं तेल आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे इथे. त्याला दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं, शेकून घ्यायचं. ठीक आहे, आणि टेम्परेचर खूप जास्त नका राहू देवा, मीडियम राहू द्या. मीडियम टेम्परेचरवर छान असं खरपूस करून घ्यायचं आहे त्याला. हे बघा, दोन्ही बाजूने मस्तपैकी त्याला मी आता 2 मिनटं झाली मीडियम टेम्परेचरवर भाजून घेते. हे चीज बघा आपलं कसं मेल्ट झालं आहे बघा. चांगलं असं ना एकदम क्रंची होऊ द्यावं लागतं बरं का, आउटर लेअर त्याचं. तर हे बघा, हे आता ऑलमोस्ट झालेलं आहे. याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपण एका मस्त प्लेटमध्ये. काढून घेतल्यानंतर त्याला आपण कट करू. हे बघा, हे चीज चटणी एकदम चीजी झालेलं आहे बघा.
इतकं आवडतं ना लहान मुलांना हे. लहान मुलांना तुम्ही ना टिफिनमध्ये पण देऊ शकता याला. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. एक वेळेस आहे ना ही रेसिपी या पद्धतीने ट्राय करून बघा. एक नंबर. बापरे बाप, एक नंबर टेस्ट आहे. याला केचपसोबत किंवा आपली ग्रीन चटणी त्यासोबत पण याला खाऊ शकता.